नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न चला शिकूया या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4 भाग 1 आपल्या भोवतालचे अद्भुत जग यातील पाठ 4 आपले हरित सहचर याचे संपूर्ण स्पष्टीकरण पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण या पाठामध्ये काय अभ्यासले याचे एकदा उजळणी करूया. विद्यार्थी मित्रांनो, फुलांपासून फळे व फळांतील बियापासून नवीन वनस्पती तयार होतात याचा आपण अभ्यास केला. तसेच बऱ्याच वनस्पती स्वयंपोषी असतात, काही वनस्पती परपोषी तर काही वनस्पती कीटभक्षी असतात याचा देखील आपण अभ्यास केला. तसेच साधे पान, संयुक्त पान असे पानाचे 2 प्रकार पडतात याविषयी आपण माहिती घेतली. तसेच सोटमूळ, तंतुमूळ हे मुळाचे 2 प्रकार असतात याविषयी आपण अभ्यास केला होता. प्रत्येक वनस्पतीचे अंदाजे आयुर्मान असते, म्हणजे प्रत्येक वनस्पतीला एक वय असतं याचा देखील आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यास केला होता. तसेच अन्न, वस्त्र, निवारा, सावली व औषधे यासाठी वनस्पतीचा आपल्याला उपयोग होतो याचा देखील आपण अभ्यास केला होता. म्हणजे काय तर आपण आपल्या सर्व गरजा भागवण्यासाठी वनस्पतीवर अवलंबून असतो हे आपल्याला या पाठामधून समजून आले. तर चला सुरू करूया आजच्या स्वाध्यायाला. चला उजळणी करूया. प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडा. बघा बरं, प्रश्न पहिला आहे, ज्या वनस्पती उंच वाढतात आणि ज्यांचे खोड टणक असते त्यांना काय म्हणतात? ज्या वनस्पती उंच वाढतात आणि ज्यांचे खोड टणक असते त्यांना काय म्हणतात? ऑप्शन 1 रोपटे, ऑप्शन ब वेल, ऑप्शन क झुडूप, ऑप्शन ड वृक्ष. बघा बरं काय म्हणतात, सांगा बरं. बरोबर, अगदी बरोबर, यांना वृक्ष असे म्हणतात. काय म्हणतात? वृक्ष असे म्हणतात. प्रश्न दुसरा, ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात आणि त्यांच्याकडून थोडे अन्न शोधून घेतात, इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली बाळांना, इथं शोषून घेतात त्यांना काय म्हणतात? त्यांना परपोषी असं म्हणतात. ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर उगवतात किंवा वाढतात आणि त्यांच्यातील थोडे अन्न शोषून घेतात त्यांना परपोषी वनस्पती असे म्हणतात. प्रश्न तिसरा, फुलांच्या रंगांचा आणि वासाचा वनस्पतीला कोणता उपयोग होतो? अ अन्न तयार करण्यासाठी, ब कीटकांना आकर्षित करण्यासाठी, क स्वतःचे रक्षण करण्यासाठी, ड पाणी शोधण्यासाठी. बघा याचं उत्तर काय असेल, विचार करा. बरोबर, ब कीटकांना आकर्षित करण्यासाठी या वनस्पतींना फुलाच्या रंगाचा आणि वासाचा उपयोग होतो. बरोबर, कशाचा उपयोग होतो? फुलाच्या वासाचा आणि रंगाचा उपयोग वनस्पतींना कीटकांना आकर्षित करण्यासाठी होतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे, कळीचे रूपांतर कशात होते? कळीचे रूपांतर कशात होते? अ फळ, ब रोपटे, क फूल, ड बिया. आता या ठिकाणी सगळे लगेच फसतील की सगळे म्हणतील कळीचे रूपांतर फळात होते. नाही, तर कळीचे रूपांतर कशात होते? तर कळीचे रूपांतर पहिल्यांदा प्रथम फुलामध्ये होते आणि मग फुलानंतर त्याचे रूपांतर फळामध्ये होत असते. ऑप्शन क हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य उत्तर असेल. प्रश्न 5वा, वनस्पती कोणत्या प्रक्रियेने अन्न तयार करतात? वनस्पती कोणत्या प्रक्रियेने अन्न तयार करतात? ऑप्शन अ श्वसन, ऑप्शन ब प्रकाश संश्लेषण, ऑप्शन क पचन, ऑप्शन ड शोषण. कोणत्या, सांगा बरं. अगदी बरोबर, प्रकाश संश्लेषण. कोणत्या? प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेने अन्न तयार करतात. कोण? वनस्पती. चला पुढचा प्रश्न पाहूया. मुळांचे मुख्य कार्य कोणते आहे? मुळांचे मुख्य कार्य कोणते आहे? ऑप्शन अ फुले तयार करणे, ऑप्शन ब पाणी व पोषक घटक शोषणे, ऑप्शन क बी तयार करणे, ऑप्शन ड फळे तयार करणे. चला सांगा बरं कोणता आहे? बरोबर, ऑप्शन ब पाणी व पोषक घटक शोषणे हे मुळांचे मुख्य कार्य आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. चला प्रश्न पहिला, ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते कोणत्या प्रकारचे मूळ असते?
ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमूळ फुटतात ते कोणत्या प्रकारचे मूळ असते? उत्तर आहे एका मुख्य मुळाला लहान लहान उपमुळे फुटलेली असतात याला सोटमूळ असे म्हणतात. ज्या मुख्य मुळाला लहान लहान मुळे फुटतात त्याला सोटमूळ असं म्हणतात. प्रश्न 2. वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कोणत्या भागांचा वापर करतात? वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी पान या भागाचा वापर करतात. कोणत्या? तर पान या भागाचा वापर करतात. कोणत्या? पान या भागाचा वापर करतात. प्रश्न 3. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणते घटक आवश्यक असतात? प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणते घटक आवश्यक असतात? हा महत्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात. उत्तर: हवा, सूर्यप्रकाश, मुळाने शोषलेले पाणी व पोषक घटक प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना आवश्यक असतात. काय? तर हवा, सूर्यप्रकाश हे घटक वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतात. चला पुढचं बघूया. बघा बरं, खाली एक शब्दकोड दिला आहे. या शब्दकोडातील वनस्पतींची नावं काय करायचे? शोधून लिहायचे. बघूया चला. पहिली वनस्पती बघा इथं या ठिकाणी. पहिली अमर वेल. काय आहे? अमर वेल. बरोबर. दुसरी बघा बांबू. काय आहे? बांबू. तिसरी मका. मका. चौथी पालक. दुसरी कवठ. पुढची बघा. बघा बरं, लाजाळू. हे काय आहेत? ह्या आहेत वनस्पतींची नावं दडलेली, या शब्दकोड्यात दडलेली वनस्पतींची नावं इथे या ठिकाणी आपण दिलेली आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतींची लागवड का करावी? बघा बरं, का करावी? तुम्ही पण थोडा विचार करायचा आहे. याचं उत्तर बघा बरं. गवती चहा, अडुळसा, तुळस, कोरफड, निरगुडी, गुळवेल, शतावरी, कडुलिंब या विविध औषधी वनस्पती आहेत. गवती चहा, अडुळसा, तुळस, कोरफड, निरगुडी, गुळवेल, शतावरी, कडुलिंब या विविध औषधी वनस्पती आहेत. बऱ्याच औषधी वनस्पती जंगलात असतात, परंतु या वनस्पती औषधासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्याने त्यांचे प्रमाण कमी होत आहे. काय होत आहे? त्यांचा वापर जास्त होत आहे, त्यामुळे त्यांचं काय झालंय? प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे अशा वनस्पतींची लागवड करण्याची गरज आहे. म्हणूनच अशा वनस्पतींची काय तर लागवड करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसंच या लागवडीसाठी काय होतं? तर शासन औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मदत करत असतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. जंगलांना झाडांना पाणी खत न घालताही झाडांना पाणी खते न घालताही तेथील झाडे मोठी कशी होतात? जंगलात झाडांना पाणी खते न घालताही तेथील झाडे मोठी कशी होतात? चला उत्तर पाहूया. बघा बरं, पहिला मुद्दा बघूया. जंगलाच्या जगात झाडांना जंगलाच्या जागेत झाडांना कोणी पाणी घालायला जात नाही, तरीही ती मोठी होतात, कारण जमिनीत नैसर्गिक ओलावा असतो. झाडांची मुळे खूप खोलवर जाऊन पाणी शोधतात आणि मातीमधील पोषक घटक त्यांना मिळतात. चला, नैसर्गिक पाण्याची व्यवस्था. खोलवर मुळे, झाडांची मुळे जमिनीत खूप लांब आणि खोलवर जातात, तिथे त्यांना जमिनीत साठलेले पाणी मिळते. हा एक मुद्दा झाला. पावसाचे पाणी. पावसाळ्यात माती भरपूर पाणी शोषून घेते. माती स्पंज सारखी हे पाणी धरून ठेवते आणि झाडांना हळूहळू पुरवते. रात्रीचे ओले वारे आणि दव. बघा बरं, रात्रीचे ओले वारे आणि दव, हवेतील गारवा आणि दव बिंदू पानावर पडतात, ज्यामुळे झाडांना ओलावा मिळतो. चला पुढचा मुद्दा बघूया. पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींचे भाग वापरून बांधलेल्या घराचे फायदे कोणते? वनस्पतींचे भाग वापरून बांधलेल्या घराचे फायदे कोणते? चला याचं उत्तर पाहूया. ऑप्शन 1, मुद्दा नंबर 1, पर्यावरण स्नेही. लाकडी घरे म्हणजे नूतनीकरणक्षम असल्याने पर्यावरणास अनुकूल आहेत आणि कार्बन कमी करून
पुनर्रोपण केले जाऊ शकते. यामुळे काय होतं तर कार्बनचे प्रमाण कमी होतं व या घरांचं पुनर्रोपण केलं जाऊ शकतं. टिकाऊपणा, लाकूड नैसर्गिकरित्या टिकाऊ आहे आणि वाऱ्यासारख्या नैसर्गिक शक्तींचा सामना करणे आणि भूकंप ज्यामुळे ते बांधकामासाठी एक लवचिक पर्याय आहे. म्हणजे वाऱ्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये काय होतं घरच्या घर पडून जातात, भूकंपामुळे घरचे घर कोसळून जातात. पण ही घरं लवचिक असल्यामुळे यात जी वापरलेली साहित्य आहे आपण त्याचा साहित्याचा परत वापर करून घरं बांधू शकतो. ऑप्शन 3 मुद्दा 3 ध्वनिरोधक, लाकडाचे नैसर्गिक गुणधर्म ध्वनिशोषक हा गुणधर्म आहे. लाकडाचा ध्वनिशोषक हा नैसर्गिक गुणधर्म आहे. काय आहे? ध्वनिशोषक हा नैसर्गिक गुणधर्म आहे. कशाचा? लाकडाचा. त्यामुळे काय होतं तर ध्वनी प्रदूषण कमी होतं. आता हा एक महत्वाचा मुद्दा होऊ शकतो की किंवा IMP क्वेश्चन म्हणून येऊ शकतो. राहण्याच्या किंवा कार्यालयीन जागेत प्रतिध्वनी कमी करण्यासाठी तसेच शांत वातावरण तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करून तिथे निवास बांधल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे काय होईल? वातावरण शांत राहील आणि प्रतिध्वनी कमी होतील. यानंतर सौंदर्यशास्त्र, लाकूड रंग, धान्य आणि पोत यांची विस्तृत श्रेणी प्रदान करते. काय होतं तर लाकूड हे काय करतं? धान्य ह्याची विस्तृत श्रेणी हे करत असतं, विस्तृत श्रेणी प्रदान करते. हे दृश्यास्पद, आकर्षक आणि विविध स्थापत्य शैलीसाठी योग्य आहे. म्हणजे आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर किंवा आपण दरवाज्यांना जाळ्या वगैरे लाकडाच्या बनवून घेतो का तर ते सुंदर दिसावं म्हणून आपण काय करत असतो तर ते आपण बनवून घेत असतो. बरोबर. चला पुढचं बघूया. पुढचा पॉइंट काय आहे बघायचं आहे आपल्याला. यानंतर लाकडाच्या औष्णिक गुणधर्मामुळे ते ऊर्जा कार्यक्षम बनते. बांधकाम साहित्य हिटिंग किंवा कुलिंगची आवश्यकता कमी करते. म्हणजे काय तर ते नॅचरली हीट ऍब्झॉर्ब करत नाही किंवा कमी प्रमाणात करतं. त्यामुळं घरामध्ये जास्त प्रमाणात कुलिंगची आवश्यकता भासत नाही. किंमत प्रभावित, इतर साहित्याच्या तुलनेत लाकडाची किंमत कशी असते? कमी असते. पोलाद किंवा कॉन्क्रीट पासून सहज बदल करण्याच्या क्षमतेबरोबरच ते बांधकामासाठी एक किफायतशीर पर्याय आहे. म्हणजे काय होतं तर पोलाद सिमेंट हे खूप लाकडाच्या तुलनेत खूप महाग आहे आणि तसंच लाकूड हे काय आहे तर नवनिर्मिती क्षम आहे. त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो आणि ते किफायतशीर पर्याय म्हणून अशा प्रकारे वनस्पतीचे भाग वापरून बांधलेल्या घराचे फायदे आपल्याला होऊ शकतात. चला चित्राचं निरीक्षण करायचंय आणि वनस्पतीच्या भागांचे नाव व उपयोग लिहायचे. आता हा काय होमवर्क आहे तो तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये चित्र जे दिलेलं आहे झाडाचं ते तुम्ही तुमच्या वहीवर काढून त्याची नावही देऊ शकता. यामध्ये बघा बरं, फळे, पाने, खोड, फांद्या आणि मुळे. आता त्याचा आपण उपयोग बघूया. फळे याचा उपयोग नवीन वनस्पती निर्मितीसाठी होतो, कारण वनस्पती निर्माण करणारे बी या फळात असते. मानव, पशु पक्षी यांना अन्न म्हणून याचा उपयोग होतो. पाने याचा उपयोग झाडांना अन्न निर्माण करण्यासाठी होतो. याचा उपयोग घराचे छत बांधताना, प्राण्यांचा गोठा बांधताना होतो. तसेच काही प्राण्यांचे अन्न, औषध तर काही पाने भाज्या म्हणून वापरले जातात. फांद्या, खोड याचा उपयोग झाडांना अन्न व पोषक घटक वाहून नेण्यासाठी होतो. मानवाला याचा उपयोग घरे, गोटे, रोज वापरातील वस्तू बनवण्यासाठी होतो. मुळे याचा उपयोग झाडांना खोल जमिनीतील पाणी व पोषक घटक शोषून घेण्यासाठी होतो. काही मुळांचा उपयोग औषध म्हणून केला जातो. तसंच अन्न म्हणूनही काही मुळे वापरली जातात. उपक्रम, आता तुम्ही काय करायचं आहे तर माझी औषधी बाग म्हणून लहान कुंडीत तुळस, पुदिना, कोथिंबीर यासारख्या औषधी वनस्पती लावा आणि त्याच्या लागवडीची तारीख लिहायची. पाने, उंची, रंग यातील बदल तुम्ही नोंदवायचा आहे. यासाठी तुम्ही एक तक्ता करायचा आहे. त्यामध्ये कोणतं झाड आहे, त्याची पाने, त्याची उंची, त्याचा रंग यातील फरक तुम्ही त्या तक्त्यामध्ये नोंदवायचा आहे आणि हा तक्ता तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगू शकता किंवा पाठवू शकता. जमिनीवर पडले, तसंच आता दुसरा उपक्रम काय असेल तर जमिनीवर पडलेली विविध झाडांची पाने, फुले व बिया यांचा संग्रह करायचा आहे आणि तो संग्रह करून त्याच्यामधील फरक बघायचा आहे किंवा ह्या पाना, फुलांचा, बियांचा जर संग्रह केला असेल तर त्याच्यापासून तुम्ही काय करायचे, बीजगोळे तयार करायचे आहेत व नवीन झाडांचा निर्मितीसाठी या बीजगोळ्यांचा वापर कसा होईल हे बघायचं आहे.
चला आता परिसर असतील औषधी वनस्पतीवर विविध प्रक्रिया करून केल्या जाणाऱ्या उद्योगाविषयी माहिती मिळवा. आता ही तुम्ही ही मिळवायची आहे. तर ही जी काही माहिती आहे ती मी मिळवलेली आहे किंवा मी सर्च करून तुम्हाला सांगत आहे की कशा प्रकारे माहिती लिहायची आहे. पहिला आहे आयुर्वेदिक गोळ्या, आयुर्वेदिक औषध निर्मिती उद्योग. बघा याच्यामध्ये काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण, काढे, आसव, अरिष्ट, तेले, लेप तयार केले जातात. उदाहरणार्थ तुळस, अश्वगंधा, गुळवेल, आवळा यांचं चूर्ण, ते काढे वगैरे केले जातात. हर्बल औषध उद्योग. बघा नैसर्गिक वनस्पतीपासून औषध व आरोग्यपूरक उत्पादने तयार केली जातात. उदाहरणार्थ ब्राह्मी, शतावरी, कोरफड. फायटो फार्मास्युटिकल उद्योग. यामध्ये काय केलं जातं, वनस्पतीतील सक्रिय घटकापासून आधुनिक औषधं तयार केली जातात. हर्बल खाद्यपदार्थ व न्यूट्रास्युटिकल उद्योग. यामध्ये काय हर्बल चहा, आरोग्यपूरक कॅप्सूल, पावडर, पेय तयार केली जातात. उदाहरणार्थ अश्वगंधा, तुळस यांपासून बनवलेली कॅप्सूल, चहा वगैरे. हर्बल पेय उद्योग. काढा, हर्बल टी, औषधी पेय तयार केली जातात. वनौषधी अर्क. औषधी वनस्पतींपासून अर्क तयार करून औषध कंपन्यांना पुरवठा केला जातो. पुढचा आहे हर्बल अगरबत्ती व धूप उद्योग. सुगंधी औषधी वनस्पतींपासून अगरबत्ती व धूप तयार केले जातात. बघा बरं. चला पुढे बघूया हर्बल कीटनाशक उद्योग. कडुनिंब, करंजी यासारख्या वनस्पतींपासून जैविक कीटकनाशके तयार केली जातात. औषधी वनस्पती लागवड व रोपवाटिका उद्योग. यामध्ये औषधी वनस्पतींची रोपे तयार करून शेतकऱ्यांना विक्री केली जाते. इसेन्शियल ऑइल, आवश्यक तेले, लिंबू गवत, पुदिना, निलगिरी, चंदन यापासून सुगंधी तेल तयार केले जाते. उपयोग औषधे, सुगंधी उत्पादने, अरोमा थेरपी मध्ये या गोष्टींचा इसेन्शियल ऑइलचा वापर केला जातो. हर्बल सौंदर्य प्रसाधन उद्योग. यामध्ये साबण, शॅम्पू, फेसवॉश, क्रीम, लोशन, हेअर ऑइल इतर अनेक घटक जे सौंदर्य प्रसाधनांसाठी वापरले म्हणजे सौंदर्य प्रसाधनाशी निगडीत आहेत. यामध्ये कडुनिंब, कोरफड, हळद, चंदन यासारख्या वनस्पतींचा वापर केला जातो. बर आता दुसरा उपक्रम काय आहे पुढचा, महाराष्ट्रात झाडांच्या संरक्षणासाठी कोठे व कोणते प्रयत्न केले आहेत याची माहिती मिळवायची आहे. तर या ठिकाणी मी काही काही ठिकाणं दिलेली आहेत. इतर जर तुम्हाला आणखी काही माहित असतील तर ते तुम्ही मिळवायचं आहे. हे जे काही ठिकाण आहेत किंवा हे जे काही मी तुम्हाला माहिती दिली आहे याचा उपयोग तुम्हाला स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये नक्कीच होणार आहे. यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. चला आता बघूया आपण पुढचं कोणत्या ठिकाणी कोणते प्रयत्न केले गेले आहेत. पहिला उपक्रम आहे वन महोत्सव. हा वन महोत्सव दरवर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात राबवला जातो. या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन दिले जाते आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जातो. महाराष्ट्र वन विभागाची वृक्ष लागवड मोहीम. मग महाराष्ट्र वन विभाग काय करतं, याची वृक्ष लागवडीची मोहीम राबवतं. त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हे सहभागी होतात. हरित महाराष्ट्र अभियान यामध्ये पण संपूर्ण महाराष्ट्राचा समावेश असतो. म्हाडा वृक्षारोपण व संवर्धन मोहीम. शहरी भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन या मोहिमेअंतर्गत केलं जातं आणि ही मोहीम मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर इत्यादी ठिकाणी जिथं म्हाडाचे प्रकल्प आहेत तिथं राबवली जाते. यानंतर मियावाकी जंगल प्रकल्प. या ठिकाणी काय असतं तर कमी जागेत दाट जंगल निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले जाते आणि यामध्ये मुंबई महानगर प्रदेश याचा समावेश होतो. या ठिकाणी हा जो उपक्रम राबवला जातो यामध्ये MMRD, म्हाडा प्रकल्प यांचा समावेश होतो. मॅंग्रोव्ह खारपुटी संवर्धन हा मुख्यत्वे मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी राबवलेला जाणारा उपक्रम आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन संवर्धन. हा पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. या ठिकाणी वृक्ष वाचवण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तील जंगल संरक्षण म्हणजे ह्या जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामध्ये जे जंगल आहे त्याला संरक्षण या म्हणजे उपक्रमांतर्गत दिलं जातं आणि हे चंद्रपूर या ठिकाणी राबवलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा जो प्रकल्प या ठिकाणी ही जंगलांचं संरक्षण केलं जातं आणि हा प्रकल्प अमरावती या ठिकाणी राबवला जातो. चला पेच व्याघ्र प्रकल्प हा नागपूर या ठिकाणी राबवला जातो. कोयना वन्यजीव अभयारण्य सातारा.
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य पुणे, राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोल्हापूर, नागझिरा वन्यजीव जीव अभयारण्य भंडारा, तसंच रेट रीट रेअर इंडेंजर्ड अँड थ्रेटन्ड वनस्पती उद्यान. या ठिकाणी काय केलं जातं तर ज्या वनस्पती रेअर आहेत म्हणजे आणि म्हणजे ज्यांना भविष्यात काही धोका आहे नष्ट होण्याचा किंवा ज्या नष्ट होण्याच्या एका सीमेवर आलेल्या आहेत अशा वनस्पतींचं या वनस्पती उद्यानात रक्षण केलं जातं. आणि हा जो प्रकल्प आहे तो नागपूर या ठिकाणी राबवला जातो. अशा प्रकारे विविध उपक्रम महाराष्ट्र तर झाडांच्या संरक्षणासाठी केले जातात. तर यानंतर आपण या पाठाच्या संबंधित काही वन लायनर पाहणार आहोत. बघा, झाडांना पृथ्वीचे काय म्हणतात? झाडांना पृथ्वीचे काय म्हणतात? झाडांना पृथ्वीचे फुफ्फुस असं म्हटलं जातं. प्रश्न दुसरा, झाडे वातावरणातील कोणता वायू शोषून घेतात? झाडे वातावरणातील कोणता वायू शोषून घेतात? तर झाडे वातावरणातील बघा, ऑप्शन अ ऑक्सिजन, ऑप्शन ब नायट्रोजन, ऑप्शन क कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन ड हायड्रोजन, ऑप्शन क सॉरी याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क कार्बन डायऑक्साईड. प्रश्न तिसरा, झाडे कोणता वायू सोडतात? झाडे कोणता वायू सोडतात? ऑप्शन अ कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन ब ऑक्सिजन, ऑप्शन क मिथेन, ऑप्शन ड नायट्रोजन. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन ब ऑक्सिजन. झाडे ऑक्सिजन हा वायू सोडतात. प्रकाश संश्लेषणासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते? प्रकाश संश्लेषणासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते? ऑप्शन ए सूर्यप्रकाश, ऑप्शन बी चंद्रप्रकाश, ऑप्शन सी अंधार, ऑप्शन डी वारा. याचं उत्तर काय असतं असेल? बरोबर, अगदी बरोबर आहे. ऑप्शन अ सूर्यप्रकाश हा प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे. झाडांचा कोणता भाग जमिनीतून पाणी शोषतो? ऑप्शन अ पाने, ऑप्शन ब फुले, ऑप्शन सी मुळे, ऑप्शन ड फळे. याचं उत्तर काय असेल? ऑप्शन सी मुळे हा काय करतो? जमिनीतील पाणी शोषून घेतो. झाडांचे अन्न तयार करणारा भाग कोणता? झाडांचे अन्न तयार करणारा भाग आहे पाने. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन ए खोड, ऑप्शन बी पाने, ऑप्शन सी फळे, ऑप्शन डी मुळे असे पर्याय दिले जातील. पण त्यातला तुम्हाला कोणता ऑप्शन निवडायचा आहे? तर ऑप्शन बी पाने. वृक्ष लागवडीचा सर्वोत्तम काळ कोणता? चला सांगा बरं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा की शरद ऋतू? तर चला, वृक्ष लागवडीचा सर्वोत्तम काळ कोणता असेल? तर पावसाळा हा सर्वोत्तम काळ असेल. वृक्षतोडीमुळे कोणती समस्या वाढते? चला, पाऊस वाढतो, प्रदूषण कमी होते, मृदा रक्षण वाढते, शेती वाढते. काय होते? वृक्षतोडीमुळे मृदा क्षरण वाढते. मृदा क्षरण म्हणजे मृदेचं प्रदूषण होतं किंवा मृदा वाहून जाते. झाडे कोणाला आश्रय देतात? झाडे कोणाला आश्रय देतात? सांगा बरं, झाडे कोणाला आश्रय देतात? ऑप्शन अ पक्षी व प्राणी, ऑप्शन ब मासे, ऑप्शन सी जहाजे, ऑप्शन ड विमाने. ऑप्शन ए पक्षी व प्राणी यांना झाडे आश्रय देतात. प्रश्न 10वा, झाडापासून काय मिळते? झाडापासून ऑप्शन ए लाकूड, ऑप्शन बी औषधे, ऑप्शन सी फळे, ऑप्शन डी वरील सर्व. तर ऑप्शन डी वरील सर्व याचं योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न बघूया. वनसंवर्धन म्हणजे काय? ऑप्शन अ जंगलतोड, ऑप्शन ब जंगलाचे संरक्षण, ऑप्शन सी आग लावणे, ऑप्शन डी खाणकाम करणे. याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन बी जंगलाचे संरक्षण. प्रश्न 12, झाडे पावसासाठी कशी मदत करतात? ए पाणी शोषून घेतात, ब जलचक्रात मदत करतात, सी आग लावतात, ड धूर सोडतात. काय करतात? तर झाडे पावसासाठी जलचक्रात मदत करत असतात. भारतात वन महोत्सव कधी साजरा केला जातो? भारतात वन महोत्सव कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए जानेवारी, ऑप्शन बी जुलै, ऑप्शन सी ऑक्टोबर, ऑप्शन डी डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर काय असेल? बरोबर आहे, याचं योग्य उत्तर बी जुलै हे आहे. झाडाचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? फक्त सरकार. ऑप्शन ए फक्त सरकार, ऑप्शन बी फक्त शेतकरी, ऑप्शन सी प्रत्येक नागरिक, ऑप्शन डी फक्त विद्यार्थी. याचं उत्तर काय असेल? ऑप्शन सी प्रत्येक नागरिकाचे आहे. झाडामुळे वातावरण कसे राहते? ऑप्शन ए गरम,
ऑप्शन बी थंड व स्वच्छ, ऑप्शन सी धुळीचे, ऑप्शन डी कोरडे. चला सांगा बरं याचं उत्तर काय असेल. बरोबर, अगदी बरोबर, थंड व स्वच्छ राहते. ऑप्शन बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच आपण इथपर्यंत बघूया. बरं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील चॅप्टर किंवा पुढील धड्याचं स्पष्टीकरण व त्यावरील उदाहरण तसंच वन लाईनर पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. एखाद्या कोणत्या पॉइंटवर तुम्हाला डीप मध्ये व्हिडिओ असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत सर्वांना टेक केअर, गुड बाय, गुड नाईट.